नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नंदकिशोर. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हायरस आणि व्हायरसच्या सभोवती असलेल्या आख्यायिकांबद्दल चर्चा केली होती. त्याला इंग्रजीमध्ये मिथ्स म्हणतात. मिथ्स म्हणजे आख्यायिका, अशा काही आख्यायिका की त्यांना सायंटिफिक काहीही आधार नसतो. माझी आशा आहे की तो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. यावेळी आपण हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर, ज्याला मराठीमध्ये रक्तदाब म्हणतात, रक्तदाब किंवा रक्तचाप म्हणतात, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. हायपरटेन्शन हा जगामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोगांमध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न फक्त हा आहे की बरीच लोक यातली कबूल करायला तयार नाहीत की त्यांना हा रोग होऊ शकतो, आणि याला सायलेंट किलर असं म्हणतात. जगामध्ये जवळपास 130 करोड लोकांना हा रोग, हा आजार आहे. आणि हा जो आजार आहे हा आतल्यात आपल्या अवयवांना नुकसान करत असतो. याच्यामध्ये तुमच्या हार्टला नुकसान होतं, तुमच्या किडनीला होतं, तुमच्या ब्रेनला होतं, ब्लड व्हेसल्सला होतं. हा व्हिडिओ हायपरटेन्शन बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती, सखोल माहिती देण्यासाठी बनवलेला नाहीये. यामध्ये फक्त आपण काही मिथ्स आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बरेचसे लोक ज्यांना हायपरटेन्शन झालेलं आहे ते त्याची औषधं करतील अशी माझी प्रांजळ इच्छा आहे. तर हे हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन हे कशाला म्हणतात? आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये एक लवचिकपणा असतो, त्याला आपण इलॅस्टिसिटी म्हणतो. ह्या गुणधर्मामुळं त्या प्रसरण पावतात. जेव्हा एखाद्या अवयवाला ऑक्सिजनची जास्त गरज असेल तिथे रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे रक्ताचा पुरवठा जास्त होतो. आपण चालतो तेव्हा पायाच्या स्नायूंना प्राणवायूची जास्त गरज असते, तेव्हा पायाच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. ही प्रसरण पावण्याची क्षमता जर कमी झाली तर काय होणार? तर हार्टवर जोराने रक्त प्रॉपेल करायची जबाबदारी येणार व त्याला जास्त जोराने, जास्त प्रेशरने रक्त बाहेर फेकावं लागणार. या वाढलेल्या दबावाला हाय ब्लड प्रेशर म्हणतात. म्हणजे नॉर्मली तुमच्या हार्टला जर 120 मिलीमीटर ऑफ मर्क्युरीच्या प्रेशरने रक्त प्रॉपेल करावे लागत असेल तर सडनली त्याला 140च्या प्रेशरने काम करावं लागतं. आणि हे असं का होतं? असं याच्यासाठी होतं, याला कारण आहेत. याला एक तर आपलं वय जसं वाढतं तसं आपला पेरिफेरल रेझिस्टन्स जो आहे, रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये नॅरोविंग व्हायला लागतं आणि त्यांची इलॅस्टिसिटी तशीच कमी होते. दुसरं कारण कोलेस्ट्रॉलमुळे त्याच्यामध्ये क्लॉगिंग होऊ शकतं. तिसरं रक्ताच्या गाठी, त्याला थ्रॉम्बोसिस म्हणतात. थ्रॉम्बोसिसमध्ये सुद्धा गाठीमध्ये कुठेतरी येऊ शकतात किंवा कुठेतरी एम्बोलिझम होऊ शकतं. या सगळ्या कारणांमुळे त्यांची जी क्षमता आहे रक्तवाहिन्यांची ती बरीच कमी होते आणि त्यांचा रेझिस्टन्स जो आहे तो वाढतो. हायपरटेन्शनचे मेनली 2 प्रकार आहेत. एक आहे एसेन्शियल हायपरटेन्शन, त्याला प्रायमरी हायपरटेन्शन सुद्धा म्हणतात, जिथे आपल्याला हायपरटेन्शनचं एक्झॅक्ट कॉज हे माहिती नसतं. आणि हे जनरली 95% म्हणजे 95% आपल्याला ब्लड प्रेशरचं कारण कळत नाही की का वाढलं आहे. आणि फक्त 5% तुम्हाला कळतं आणि या 5%ला आपण सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. याची कारणं काय? याची मेन कारणं म्हणजे काही तुमच्या किडनीमध्ये डिझीज असेल तर तुम्हाला सेकंडरी हायपरटेन्शन होऊ शकतं. जर किडनीला सप्लाय करणाऱ्या आर्टरीज आहेत त्यांना रिनल आर्टरी स्टेनोसिस म्हणतात. हा जर प्रकार झाला तरी तुम्हाला ब्लड प्रेशर वाढतं. नंतर काही एंडोक्राईन डिसऑर्डर्स आहेत, काही कुशिंग सिंड्रोम, हायपरथायरॉइडिझम, फिओक्रोमोसायटोमा, या रोगांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर हे वाढतं. बर्थ कंट्रोल पिल्स ज्या घेतल्या जातात, जास्त दिवस जर त्या घेतल्यात तर ब्लड प्रेशर वाढू शकतं. स्मोकिंग किंवा तंबाखू कुठल्याही फॉर्ममध्ये जर जास्त त्याचं सेवन झालं तर सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि खाण्यामध्ये जर मिठाचा भरपूर उपयोग होत असेल, एक्सेसिव्ह डाएट सॉल्ट, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपलं ब्लड प्रेशर हे वाढू शकतं. हायपरटेन्शनचं डायग्नोसिस करण्यासाठी क्रायटेरियाज काय आहेत निदानासाठी? तर नॉर्मली हे ब्लड प्रेशर जे असतं ते 120/80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी, त्याला आपण नॉर्मल म्हणतो. 140/90 पर्यंत जर ते गेलं असेल तर आपल्याला मग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करावे लागतात.
म्हणजे आपल्याला काय काय मॉडिफिकेशन्स करावे लागतील हे आपल्याला पुढे येणारच आहे, त्याच्यामुळे मी त्याचा उल्लेख आता करत नाही. परंतु जर 140 आणि 90च्या वरती जर ब्लड प्रेशर गेलं तर मग त्यांना ट्रीटमेंट ही घ्यावीच लागणार, मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागणार आणि त्याच्याबरोबर लाईफस्टाईल चेंजेससुद्धा करावे लागणार. याच्यामध्ये जी औषधं दिल्या जातात ती औषधं मेनली 2 किंवा 3 प्रकारची असतात. एक आपण जसं बघितलं की पेरिफेरल रेझिस्टन्स वाढला तर त्या आर्टरीज ज्या असतात त्या आर्टरीजला डायलेट करण्यासाठी, म्हणजे त्यांना प्रसरण करण्याची क्षमता वाढण्यासाठी जी औषधं दिल्या जातात, तर त्याच्यामुळं तो ब्लड सप्लाय वाढतो आणि त्याच्यामुळं ब्लड प्रेशर कमी होतं. दुसरं, ब्लड व्हॉल्यूम कमी करण्यासाठी काही औषध दिलं जातं ज्यांना मी डायरेटिक म्हणतो. म्हणजे दिल्यानंतर लघवीला जास्त होतं आणि तुमचं जे नॉर्मली 5 लिटर 5.5 लिटर जे ब्लड आहे तुमच्या बॉडीमध्ये ते थोडंसं कमी होतं. ते कमी झालं की नॅचरली हार्टवर मग रक्त जास्त प्रॉपेल करण्याचा दबाव कमी येतो. तर अशी की ती काही औषधं आहेत, त्याच्या आपण डिटेलमध्ये आता काही जाणार नाही आहेत, पण आता फक्त एवढीच की 2-3 गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. समाजामध्ये काही प्रचलित असलेल्या मिथ्सवर येऊया. पहिली मिथ अशी आहे की हाय ब्लड प्रेशर फक्त त्यांनाच होतं ज्यांनी वयाचे 40 वर्ष कंप्लीट केलेले आहेत. हे पहिल्या काळामध्ये कदाचित खरं असेल, पण 40 वर्षानंतर हाय ब्लड प्रेशरची रिस्क वाढते हे खरं आहे. परंतु आता सगळं लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आलेले आहेत, कामाचा दबाव वाढलेला आहे आणि फास्ट फूड आलं आहे, ट्रान्सफॅट्स आले, तंबाखूचा वापर वाढला आहे, अल्कोहोलचा वापर वाढला आहे आणि ह्या सगळ्या कारणांमुळं आता ब्लड प्रेशर हे कुठल्याही वयामध्ये व्हायला लागलं आहे. हायपरटेन्शन हे जनरली माणसांमध्ये जास्त कॉमन आहे बायांपेक्षा, अशी एक समजूत आहे. ॲक्च्युली हायपरटेन्शन हा भेदभाव करत नाही आणि कदाचित पहिल्या जुन्या काळी हे खरं असेल जेव्हा माणसं फक्त कामावर जायची आणि बाया जनरली घरी कामं करायच्या. नंतर टेक्नॉलॉजी आली आणि बाया कामं करायला बाहेर जाऊ लागल्या आणि मग बायांनी हा बराचसा माणसांचा जो ब्लड प्रेशरचा भार आहे तो त्यांच्या खांद्यावर घेतला. तर आता सध्या तरी माणसं आणि बाया दोघांनाही ब्लड प्रेशर हे इक्वली अफेक्ट करतं. दुसरं मीथ असं आहे की माझ्याकडे कधी कधी पेशंट येतो, मी त्याला सांगतो की बाबा तुझं ब्लड प्रेशर थोडं जास्त आहे. तो म्हणतो असं कसं शक्य आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मग तुम्ही असं कसं म्हणता माझं ब्लड प्रेशर जास्त आहे. ॲक्च्युली जगामध्ये 100 करोडच्या वर लोक आहेत की ज्यांना ब्लड प्रेशर जास्त असतं, पण 6 मधल्या एकाला ही आयडियासुद्धा नसते की आपल्याला ब्लड प्रेशर जास्त आहे. कारण ब्लड प्रेशरमुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होईलच असं काही जरुरी नाही आहे, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. तो आतमधल्या आतमध्येच काहीतरी नुकसान करत राहतो आणि तुम्हाला एखाद्या वेळेस हार्ट अटॅक येऊ शकतो, तुम्हाला एखादा स्ट्रोक येऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस त्याचं प्रीमॅच्युअर डेथलासुद्धा हायपरटेन्शन हे कारणीभूत ठरू शकतं. डॉक्टर, पण जेवताना मी कधीच वरून मीठ ॲड करत नाही, त्याच्यामुळं मीठ हा प्रॉब्लेम बेसिकली मला नको. मीठ तुम्ही वरून ॲड करत नाही ही चांगली गोष्ट आहे, पण बरेचदा तुम्ही जेव्हा पॅक्ड फूड आयटम्स विकत घेता, कॅन्ड गुड्स घेता, टोमॅटो प्रॉडक्ट्स किंवा कॉन्डिमेंट्स किंवा पिकल्स घेता, या सगळ्यांमध्ये मीठ पहिलेच ॲड केलेलं असतं. तेव्हा ह्या वस्तू घेताना तुम्हाला नेहमी हे लेबल्स चेक केले पाहिजेत. सोडियम, सोडा, Na हे सगळे व्हेरिएशन्स आहेत सॉल्टचे, हे सगळे तुम्हाला बघायला पाहिजेत. मिठाचा वापर जास्त करणं हे एक हायपरटेन्शनचं मुख्य कारण आहे आणि हे तुम्हाला अवॉइड करावंच लागेल. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की जे समुद्रात राहणारे प्राणी असतात, जसं फिश झालं आहे, हा फिश तर 24 तास पाण्यामध्ये असतो, मग त्याला ब्लड प्रेशर का होत नाही? त्याला एक कारण आहे, कारण त्यांच्या जे किडनीज आहेत त्या किडनी ह्या आपल्या किडनींपेक्षा सॉल्ट जास्त एक्सपेल करतात आणि राहिलेलं सॉल्ट त्यांचं गिल्सच्याद्वारे एक्सपेल होऊन जातं आणि त्यांच्यामुळे त्यांना हायपरटेन्शन होत नाही. आपल्या किडनीज त्या मानाने सॉल्ट बाहेर फेकत नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्याला सॉल्ट हे रिटेन केलं जातं आणि ब्लड प्रेशरचा त्रास होतो. इवन टॉर्टस म्हणजे कासवामध्ये सॉल्ट जे आहे त्याच्या अश्रूंच्याद्वारे बाहेर फेकलं जातं. पण आपल्यामध्ये अशी काही आपली सिस्टीम नाही आहे, त्याच्यामुळे सॉल्ट हे अवॉइड करणं आपल्याला जरुरी आहे. दुसरं मी तसं आहे की माझ्याकडे एक पेशंट येतो आणि म्हणतो की डॉक्टर मला माझ्या कार्डिओलॉजिस्टने सांगितलं आहे की वाईन माझ्यासाठी चांगलं आहे, अल्कोहोल चांगलं आहे, तर
ट्रूथ असं आहे याच्यामध्ये की अल्कोहोल तुम्ही पिऊ शकता. 2 ड्रिंक्स तुम्ही पर दिवसाला घेऊ शकता किंवा 12 ounce ऑफ बिअर, दॅट इज 360 ml ऑफ बिअर इज अलाउड. बट द थिंग इज यू वोंट गेट हायपरटेन्शन. तुम्हाला हायपरटेन्शन होणार नाही, पण तुम्हाला लिव्हरचं सिरोसिस नक्कीच होईल. माझ्याकडे पेशंट येतो आणि म्हणतो की डॉक्टर, माझ्या आईला ब्लड प्रेशर आहे, माझ्या बाबांना आहे, माझ्या आजोबांना सुद्धा ब्लड प्रेशर होतं. मग मला ते हेरिडिटरी भेटणारच आहे, मग मी कशाला काळजी घेऊ त्याची? हे बघा, तुम्हाला हेरिडिटरी जर भेटायचं असेल तर ते कोणी अवॉइड करू शकत नाही. पण तुम्ही आतापासून जर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर मॉडिफिकेशन्स केलेत, लाईक एक्सरसाइज, इटिंग अ लो सॉल्ट डाएट, मेंटेनिंग अ हेल्दी वेट, अवॉइडिंग अल्कोहोल, स्मोकिंग, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला जे उद्या येणार आहे ते तुम्हाला कदाचित पोस्टपोन करता येईल, आणि जर झालं तरी तुम्हाला मॅनेज करणं सोपं जाईल. दुसरं पेशंट येतो आणि म्हणतो की डॉक्टर, मागच्या वेळी तुम्ही मला गोळ्या दिल्या होत्या ब्लड प्रेशरच्या, आता ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. आता मागे मी सुद्धा आलो होतो, मागच्या वेळी नॉर्मलच होतं, मग आता तुम्ही गोळ्या का बंद करत नाहीत? कारण असं आहे की ब्लड प्रेशर म्हणजे काही ही तापाची बिमारी नाही आहे की तुमचा ताप गेला आणि गोळ्या बंद करा. ही एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आणि तुमचं जे कारण जे आहे तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे. कारण हे जे आहे ते पेरिफेरल आर्टेरियल रेझिस्टन्स, म्हणजे तिथे कुठेतरी नॅरोविंग झाल्यामुळे तो रेझिस्टन्स आलेला आहे, आणि हे कारण तुमचं जाणार नाही आहे, आणि त्याच्यामुळे ह्या गोळ्या ज्या आहेत तुम्हाला लाईफलॉंग ह्या चालूच ठेवाव्या लागणार. एक पेशंट येऊन मला म्हणतो की डॉक्टर, की हाय ब्लड प्रेशर ज्यांना असतं त्यांना नर्वसनेस असतो, त्यांना स्वेटिंग होतं, त्यांना झोप बरोबर येत नाही, त्यांचा चेहरा असा फ्लश्ड वाटतो. मला तर यातलं काहीच नाही आहे, मग मी कशाला गोळ्या घेऊ? ॲक्च्युली काय आहे की ट्रूथ याच्यामधलं असं आहे की बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर असतं जास्त, परंतु त्यांना कळत नाही, कारण त्यांना काहीच सिम्पटम्स नसतात. त्याला एसिम्प्टोमॅटिक हायपरटेन्शन म्हणतात. आणि म्हणून ह्या ब्लड प्रेशरला ॲक्च्युली सायलेंट किलर याच्यासाठीच म्हणतात, कारण तो आतमध्येच मग असं नुकसान करत राहतो, कारण पेशंटला सारखं वाटत राहतं की त्यांना काही सिम्पटम्स नाही आहेत, म्हणून आपल्याला औषधं करून फायदा काय, परंतु तो तुमचं आर्टरीज, हार्ट आणि अदर ऑर्गन्सचे डॅमेज करायचे आहेत ते तो करत राहणार. दुसरं मिथ असं आहे की काही लोक येतात आणि म्हणतात की पण डॉक्टर, तुमच्या ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या आहेत ना त्याच्यामुळं नुकसान खूप होतं. हो, खरं आहे. कुठल्याही ॲलोपॅथीमध्ये जी औषधं आहेत त्यांचे साईड इफेक्ट्स असतात, पण हे सगळे साईड इफेक्ट्स तुम्हाला सगळ्यांनाच होतील याचं काही जरुरी नाही आहे. एखाद्या मेडिकेशनमुळे तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन सांगू शकता की डॉक्टर, या गोळ्यांनी मला असा त्रास होतो, तुमचं मेडिकेशन चेंज होऊन जाईल. काही गोळ्या आहेत डायबिटीज, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा आता ब्लड प्रेशरमध्ये अशी एक गोळी आहे की जी दिली की खोकला सुरू होतो. मग तुम्ही पेशंटने जर डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर, मला खूप खोकला येतो, तर तुमची ती गोळी चेंज करून दुसरी तुम्हाला देण्यात येईल. काही काही गोळ्यांमुळे पायावर सूज येते, मग तुम्ही डॉक्टरांना सांगितलं की माझ्या पायावर सूज येते, तर डॉक्टर तुम्हाला एक गोळी चेंज करून देणार. पण गोळ्या ह्या तुम्हाला घ्यावेच लागणार, एवढं नक्की. डॉक्टर, मला प्रेग्नन्सीच्या अगोदर कधीच हाय ब्लड प्रेशर नव्हतं. आता प्रेग्नन्सी झाल्यानंतर ते डिटेक्ट झालं, मग मला औषधं करणं इतकं जरुरी आहे का? हे खरं आहे की बऱ्याच जणांना प्रेग्नन्सीच्या अगोदर हायपरटेन्शन नसतं, आणि हे रुटीन स्क्रीनिंगमध्ये हे हायपरटेन्शन हे डिटेक्ट होतं. च्या 2 प्रकारचे हायपरटेन्शन्स असतात. एक असतं जेस्टेशनल हायपरटेन्शन, जे ॲक्च्युली ट्रीट करायला खूप सोपं जातं. दुसरी एक कंडिशन याच्यामध्ये आहे, ती आहे प्री इक्लॅम्सिया. ही प्री इक्लॅम्सिया म्हणजे याच्यामध्ये हायपरटेन्शनच्या सोबत पेशंट युरिनमध्ये प्रोटीन्स पास करतात, आणि नियरली 5% ज्या प्रेग्नन्सीज आहेत याच्यामध्ये हा प्री इक्लॅम्सिया आढळतो. प्री इक्लॅम्सियामध्ये बरेचदा काहीही सिम्पटम नसतात, परंतु प्रीक्लॅम्सिया ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे. जगामध्ये ज्या मॅटर्नल डेथ्स होतात त्याच्यामध्ये 16% डेथ्समध्ये प्रीक्लॅम्सिया कारणीभूत असतो. डॉक्टर, तुम्ही मला सांगता की मला हायपरटेन्शन आहे, आणि समजा मी ठरवलंच की मला औषधं करायचीच नाही, तर काय होऊ शकेल आणि मी का करायचं, कारण मला काहीच त्रास नाही आहे.
द ट्रूथ इज, तुम्हाला एखाद्या वेळेला जरी तुम्ही असिम्प्टोमॅटिक असाल तरी हायपरटेन्सिव्ह क्रायसिस नावाचा एक प्रकार होऊ शकतो. तुमचं ब्लड प्रेशर जर 200 सिस्टॉलिकवर गेलं तर हायपरटेन्सिव्ह क्रायसिस जर तुम्हाला झाला तर ह्या क्रायसिसमध्ये तुम्हाला स्ट्रोक होऊ शकतो, मायकार्डियल इन्फार्क्शन होऊ शकतं किंवा रिनल शटडाऊनसुद्धा होऊ शकतं. चॉईस इज युअर्स. दुसरं एक मीथ असं आहे की देर इजंट अ क्युअर फॉर हायपरटेन्शन. मग कशाला औषधं करायची? बरोबर आहे, खरं आहे की हायपरटेन्शनला क्युअर नाही आहे. परंतु हायपरटेन्शन हे मॅनेज केलं जाऊ शकतं आणि मॅनेज करायचं जी मेथड आहे ती खूप सोपी आहे. औषधं घ्या आणि लाईफस्टाईलमध्ये काही थोडीशी जे मॉडिफिकेशन्स आहेत ते करा. एक वेल बॅलन्स्ड लो सॉल्ट डाएट ठेवा, अल्कोहोलवर रिस्ट्रिक्शन्स ठेवा, टोबॅको अवॉइड करा, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवा, एक हेल्दी वेट मेंटेन करा आणि मेडिकेशन्स घ्या. तुमचं ब्लड कोलेस्ट्रॉल जर जास्त असेल तर तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा जास्तच राहील असं एक मिथ आहे. ॲक्च्युली हे काही जरुरी नाही आहे. जर ते कोलेस्ट्रॉल तुमच्या आर्टरीजना जोपर्यंत क्लॉग करत नाही, जोपर्यंत तो पेरिफेरल रेझिस्टन्स वाढत नाही, तोपर्यंत तुमचं ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहील. त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉलसुद्धा हाय असू शकतं, पण ॲट द सेम टाईम तुमचं ब्लड प्रेशर हे नॉर्मलसुद्धा असू शकतं. माझे बरेचसे पेशंट मला विचारतात की डॉक्टर मला ब्लड प्रेशर आहे, मग तुम्ही सर्दीच्या गोळ्या मला का देत नाही, असं का म्हणता की सर्दीच्या गोळ्या खाताना मला विचारा. सर्दीचा आणि ब्लड प्रेशरचा संबंध काय आहे? त्याचा संबंध हा असा आहे की बऱ्याचशा सर्दीच्या गोळ्यांमध्ये डिकंजेस्टंट्स असतात आणि डिकंजेस्टंट्स याच्यासाठी असतात की आपलं नाक जे असतं सर्दीमध्ये ते स्टफी होतं आणि तिथल्या आर्टरीजला जेव्हा तुम्ही काही गोळ्या देऊन नॅरो करता तर त्याच्यामुळं तिथे कंजेशन ते बरं वाटतं. तर जेव्हा कुठे तुम्हाला बॉडीमध्ये नॅरोईंग ऑफ द आर्टरीज होईल, तुमचं ब्लड प्रेशर वाढेल. त्याच्यामुळे हे सगळे डिकंजेस्टंट्स जे आहेत त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढवण्याची एक टेंडन्सी असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर सर्दी झाली तर कुठल्या गोळ्या घ्यायच्या हे डॉक्टरांना जरूर विचारा, जर तुम्हाला ब्लड प्रेशर तुमचं हाय असेल तर. आजची आपली शेवटची मिथ आहे लो ब्लड प्रेशर. माझ्याकडे रोजचे 1-2 पेशंट येऊन मला सांगतात की डॉक्टर मला लो ब्लड प्रेशर आहे आणि त्यांचं सिन्सिअर बिलीफ असतं की जसं हायपरटेन्शन ही बिमारी आहे, हायपरटेन्शन हा जसा आजार आहे तसंच लो ब्लड प्रेशरसुद्धा एक आजार आहे. ॲक्च्युली लो ब्लड प्रेशर ही एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे जी जनरली डिहायड्रेशनमुळे होते. हे डिहायड्रेशन कदाचित तुम्हाला वॉमिटिंगमुळं असू शकतं, कदाचित लूज मोशन्समुळं असू शकतं, कधी कुठनं ब्लिडिंग होतं आपल्याला त्याच्यामुळं असू शकतं. ह्या जर कंडिशन नसतील तरी अशा काही सिच्युएशन्स आहेत की ज्याच्यामध्ये लो ब्लड प्रेशर होऊ शकतं. ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन आहे, पोस्टप्रँडियल हायपोटेन्शन आहे आणि ड्रग इंड्युस्ड हायपोटेन्शन आहे. ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनला पॉस्चरल हायपोटेन्शनसुद्धा म्हणतात. आपण जेव्हा उभं राहतो आपल्या पायाला जास्त ब्लड सप्लाय होतो आणि त्याच्यामुळं मेंदूकडे ब्लड सप्लाय हा कमी होतो आणि त्याच्यामुळं मोमेंटरी थोडंसं असं चक्कर आल्यासारखं वगैरे भास होतो. त्याला पॉस्चरल हायपोटेन्शन म्हणतात. अशा वेळेला जर ब्लड प्रेशर तुम्ही घेतलं तर ते थोडंसं तुम्हाला कमी झाल्यासारखं वाटेल. हे जनरली पॉस्चरल हायपोटेन्शन जे आहे ते प्रेसिपिटेट कशामुळे होतं? ते डिहायड्रेशनमुळे होतं. डिहायड्रेशन म्हणजे वॉमिटिंग, लूज मोशन्स, कधी कधी बर्न्समध्ये तुम्हाला डिहायड्रेशन होतं. एक्सेसिव्ह हीट असेल तर डिहायड्रेशन होतं. कधी कधी ड्रग इंड्युस्ड ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन होतं. काही काही ड्रग्ज आहेत जे ब्लड प्रेशरवर दिल्या जातात, पार्किन्सन्सवर दिल्या जातात, इरेक्टाईल डिस्फंक्शनवर दिल्या जातात. त्या ड्रग्जमुळे सुद्धा तुम्हाला एक पॉस्चरल हायपोटेन्शन होऊ शकतं. एक तिसरं आहे ते पोस्टप्रँडियल, म्हणजे जेवणानंतरचं आपलं ब्लड प्रेशर सडनली कधी कधी कमी होतं कारण चक्कर्स येते आणि कारण डायजेस्टिव्ह प्रोसेससाठी जे ब्लड लागतं ते त्याच्यासाठी आपलं ब्लड थोडं जास्त डायवर्ट होतं आणि मेंदूला ब्लड सप्लाय थोडा कमी होतो. त्याच्यामुळे तुम्हाला एक चक्कर आल्यासारखे वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, लो ब्लड प्रेशर ही बिमारी नाही, हा आजार नाही.
आणि तुम्ही डॉक्टरांकडे एखाद्या गेलात आणि डॉक्टरांनी तुमचं ब्लड प्रेशर कुठेतरी 100 वगैरे सांगितलं आणि तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला लो ब्लड प्रेशर हा आजार आहे, तर अशा डॉक्टरांना जर तुम्ही टाळलं भविष्यामध्ये तर बरं होईल. या आजच्या सगळ्या प्रेझेंटेशनचं तात्पर्य काय आहे? हायपरटेन्शन इज अ सायलेंट किलर. म्हणजे हा हळूहळू तुम्हाला आतमधून खात राहतो. डोंट बी इन अ डिनायल इफ यू हॅव इट. तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तर नकारात्मक ॲटिट्यूड ठेवू नका. एक्सेप्ट करा आणि त्याची औषधं करा. फॉलो द लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स. जेवढे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आपण डिस्कस केलेले आहेत, जसे सॉल्ट रेस्ट्रिक्ट करा, ऑइली स्टफ रेस्ट्रिक्ट करा, ट्रान्स फॅट बंद करा, लॉट्स ऑफ फ्रूट्स खा, खूप व्हेजिटेबल्स खा. सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसण्याची जी लाईफस्टाईल आहे ती सोडून द्या. थोडंसं एक्सरसाइज चालू करा आणि अल्कोहोलला नाही म्हणा आणि टोबॅको इन एनी फॉर्म त्याला अवॉइड करा. टेक द लाईफ ॲज इट कम्स. लाईफ जसं येतं तसं त्याला स्वीकार करा. रिलॅक्स. स्टॉप वरिंग. उद्याची काळजी वगैरे काही करू नका. इट टेक्स यू नो वेअर. त्याने तुमचं काहीच भलं होणार नाही आहे. हायपरटेन्शन, डायबिटीस, डिस्लिपिडिमिया ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड्स वाढतं, जाडेपणा ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो, ही 4 भावंडे आहेत आणि यातलं एकाला जरी तुम्ही जवळ केलं तर बाकीची 3 ही आपोआप न बोलवता येतात आणि ही चौघं जेव्हा एकत्र होतात तेव्हा मग तुम्हाला स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि मेटाबॉलिक सिंड्रोम या रोगांना हे ओपन इन्व्हिटेशन देतो. तर या व्हिडिओचा उद्देश फक्त एवढाच आहे की ह्या सगळ्या आजारांवर क्युरेटिव्ह औषधं नाहीये, परंतु यांना आपण चांगल्या रीतीनं कंट्रोल करू शकतो आणि यांना जर आपण कंट्रोल केलं तर आपण एक नियर नॉर्मल लाईफ हे जगू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. त्याची उत्तरं मी जरूर तुम्हाला देईन. थँक्यू.